तर हे गायज वेलकम बॅक टू अ न्यू व्हिडिओ. तर मित्रांनो, तुम्हाला जर्सीवरनं कळलं असेल आज आपण कुठे आलो आहोत. तर आज आहे आपली KCC 2025-26 ही टुर्नामेंट आणि आता आपण स्टार्ट करणार टुर्नामेंटला आपण जाणार आहोत. 5 वाजलेले आहेत, थोडा उशीर होणार आहे, 6 वाजता चालू होणार आहे. सो जाऊया तिकडे. काल गुडीज बॅग आणि सगळं आपण घेऊनच ठेवलेलं आहे आणि आता आपण जाऊन मस्त तिकडे सेटअप करूया आणि स्टार्ट करूया आपल्या टुर्नामेंटला. लेट्स गो मित्रांनो, बघूया पुढे काय होतं. व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करा. तर काय फायनली आपण आलो आहोत आपल्या स्पॉटवरती. कधी उठलास? मी 3लाच उठलो आहे, झोपलोच नाही. कसा आहेस? बरा आहेस मस्त ना? मस्त. हा दादा आपला वेंगुर्ला मधून आलाय. वेंगुर्लामधनं आला, वेगोशुरी बंटी बोलतो. येस. दादा तू कुठून आलाय? मेजर आहेत संदीप देसाई, सावंतवाडीवरून आले. ओके, मस्त. व्हिडिओ बघते. चालेल, घेतो, बघतो, सगळं घेतो. तर मित्रांनो, फायनली आता आपण आपल्या आयडेंटिटी कार्डाने आपण रिसीव्ह केलं आहे आणि आपले नंबर्स इथे आपल्यानी अलॉट केलेले आहेत. फर्स्ट सेशनला माझा नंबर आहे 55, सेकंड सेशनला 92 आणि उद्या होईल सेशन थर्ड, त्याला आहे 27. सो मित्रांनो, हे काहीतरी मस्त केलं नाही आहे, कारण की डायरेक्ट ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे आणि ऑनलाईन नंबर सगळे आलेले आहेत आणि सगळ्यांना लाईव्ह स्कोर दिसणार आहे आपल्या मोबाईलवरती. लिंकवरती येईल, त्याच्यामध्ये आपल्याला लाईव्ह स्कोर दिसणार की कोणाला कुठचे फिश काय झालेत. आणि फायनली आपले सेटअप तर आपले इथे रेडीच आहेत, बघू शकता तुम्ही. आपला सर्फ फिशिंग रॉड आहे 13 फूटचा. डॅमचं सर्फ फिशिंग रॉड आहे आणि आपण त्याला केलेलं आहे अटॅच आपलं स्लॅमर पेनचं. हा एक बिग गेमसाठी आपला सेटअप असणार आहे आणि एक नॉर्मल गेमसाठी आपल्याकडे वेगळा सेटअप आहे, जो म्हणजे पॅन्थम स्नॅपर 9 फीट अँड सारागोसा 6000. सो आता आपण जाऊया. वाजलेले आहेत आता ऑलमोस्ट 6 AM होत आहेत आणि आता स्टार्ट करतील. सो पुढे जाऊया, आपला नंबर अजून थोडा पुढे आहे. सो लेट्स गो मित्रांनो, खूपच मजा येणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर गाईज फायनली आपण आपल्या स्पॉटवरती आलो आहोत. 55 नंबर आहे आपला आणि ऑलमोस्ट आपलं जे हॉटेल आहे त्याच्या समोरच आपण लक बाय चान्स. तो पहिला सेटअप मस्तपैकी लाईव्ह सेटअप आपण जोडलेला आहे. त्याला आपण तारली लावलेली आहे, तारली मासा साल्टिन. पाणी पण मस्त आहे, पूर्ण हायटेड सुरू आहे आता, लो टू हायला आता पाणी आहे आणि टायमिंग पण मस्त आहे. आता फायरवर्क्स होतील तेव्हा आपण कास्ट करणार आहोत आणि आपला एक सेशन असेल तो काहीतरी 1 वाजेपर्यंत असेल ना, पहिला 1 वाजेपर्यंत असणार आहे. सो लेट सी, आपल्याला कुठचं आपण ट्राय करूया, कुठचा तरी मोठा फिश कॅच होऊन दे. सो गाईज आता फायनली मस्तपैकी आपण आलो आहोत. सनराईज झालेला आहे इकडे आणि पप्पा आलेले तिकडे. हाय फ्रेंड्स, कसे आहात मित्रांनो? आज खूप वर्षानंतर 2 वर्षानंतर सर्फ फिशिंग आपण कॉम्पिटिशनला आलो आहे. गेल्या वर्षी आपली ट्रॉलिंग फिशिंग होती स्पर्धा आणि यावेळेला सर्फ फिशिंग पुन्हा एकदा करतं. खूप हौशी कलाकार आले सगळे आपल्याकडे अँगलर्स, बघू शकता. यावेळेला पूर्ण 120च्या वरती आहेत ना जवळ. 120. तर बघूया आज काय मोठा मासा पकडतोय काय. नक्कीच मस्त पाणी आहे. पाणी पण मस्त. आता चालू होईल कॉम्पिटिशन. आपण रॉड पण मस्त यूज करतो. आपला फर्स्ट सर्फ फिशिंग रॉड आहे, लकी आहे डॅमचा आणि ते स्नॅपर यूज करतो आहे 9 फीट. सो लेट्स सी कुठचा फिश पहिला कॅच येतो. सो मित्रांनो, आपण जेव्हा आपण सर्फ फिशिंगला येतो तेव्हा आपल्यासोबत कायम एक फोल्डिंगचं चेअर पाहिजेच आहे, कारण की पूर्ण वेळ आपण उभे राहू शकत नाही. सो पूर्ण आराम करायला बसायला इथे चेअर घेऊन आणि आपण पाईप्स घेऊन येऊ शकतो. पाईप, कारण की आपल्याला रॉड होल्ड करायचा असतो. सो आपण इथे रॉड असं अडकवून ह्याच्यामध्ये आरामात होल्ड करू शकतो रॉड. सो हा पाईप पहिला टाकून घेऊया. मस्त. आता फायर होईल थोड्या वेळातच आणि तोपर्यंत तेवढ्यातच आपल्याला फिश नक्कीच कॅच होणार आहे. लेट्स गो. तर काय फायनली आपली टुर्नामेंट चालू झाले. कास्ट काढण्याच्या गाडीमध्ये कॅमेराच ऑन करत दिसवलो, पण आपल्याकडे एक शॉट भेटलेला आहे. आणि लकीली मस्तपैकी आपले मार्शल बच्चेच आहेत. कौशलचा आपला मार्शल आहे.
लेट्स सी. गाईस बाईट आहे मस्त वेगळी. गावला आहे हाय हा का गावलेला आहे. गावलेला आहे. गावलेला वाटतं. गाईस मग पहिलाच गावलेला मासा वाटतं. नाही तू रील अप करत होतास काय? रील करत होतास मग अशी? सिंकरमध्ये अडकलंय. काढावं काय माहिती कळलंच नाही मला. हो का कुठं आहे हल्लान लहान लावला पटकन लाव. चिंगळ लाव तारलीच लाव तारली. मारत होती आता. हात घातला तर लावा ना पटकन लवकर. नको लावतोस काय? नको 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 कशाला तारली मेन आहे ना आता होते ना. अरे ते हे आहेत की तुझ्या म्हणजे शिंगट्या मग चिंगडं लावा. काय म्हणतात एकदम बारीक लावून दोरा राहून देतोस. कापून टाक. दोरा कशाला तोच रॅप कर की. नाही चालेल ना भाऊ. हो मोठा होईल भरपूर. फर्स्ट कॅच झालं ना. छोटी आहे ना. लहान आहे म्हणून मोठी भेटणार ना. मोठी भेटणार कन्सिडर नाही ना कारण ती नाही. क्वालिफाईड नसेल तर नाही. पण नाही हाय ना क्वालिफाईड असेल ते फर्स्ट कॅच आहे. क्वालिफाईड नसेल ती एवढी छोटी. शेवटी एवढी क्वालिफाईड नाही छोटी. फर्स्ट कॅच पण नाही ना. क्वालिफायवाले फर्स्ट कॅच घेणार ना. हां हे बरोबर आहे. कुठचा पण काढून फर्स्ट कॅच मध्ये उतरत. आता नको नाही रील लावू. अरे हा हो कुठे फार हो. लेट्स सी वन मोर कास्ट करूया मित्रांनो. मस्त कास्ट. तर गाईस तिकडेच आता फर्स्ट कॅच झालेला आहे. मस्त झालं फर्स्ट कॅच. मला थोडी थोडी बाईक आहे. फक्त फिडिंग बघा तुम्ही. समोरच फिडिंग करते पूर्ण. बारा कुठं आहे? बारा कुठं आहे? पुरी जंप मारले. सो गाइस आता लाईट सेटअपवरती तर खूप ट्राय केले. आता करूया थोडा हॅवी सेटअप.
येस थँक्यू. चला पहिली घास होती ना, पहिलाच अंदाज. आम्ही घ्यायचो नाही प्रॅक्टिसला रॉड. रीग आहे पुरी अशी गोल त्यांच्या आयलंडला. त्या रीगच्या बाहेर डायरेक्ट पाणी खोलत. तर मित्रांनो आता आपण बेटसाठी लावलेले आहेत मुळे, जे आपण काल संध्याकाळी घेतले होते येताना मालवणला. बघूया. मस्त कास्ट. तर बघू शकता इकडनं आपले सगळे फ्रेंड्स येत आहेत. मस्त गावाला आज बाईट आहेत. तर मित्रांनो बघू शकता लकी आता पण आला इथे. येस. अरे चालू आहे काय? होय आहे आता लाईव्ह कॅच होईल. कशी वाटली टुर्नामेंट? मस्त मस्त एकदम भारी भारी. अमोलदा पण आहे ते. अमोल आहे, मंदार आहे, विराज वेटे. येस तू पण युट्यूबर आहे? हो हो जय मंदार. येस. MG स्पोर्ट फिशिंग. कुठचा आहे तू? रत्नागिरी MG स्पोर्ट फिशिंग. तर गाईज बघू शकता तुम्ही ते ब्रेकफास्ट लाईव्हचं आहे ना. हां मी हेच ना. मार्शलला काय आणला? तू व्हेज की नॉन व्हेज आहे तुमचा? मी नॉनव्हेज. नॉन व्हेज रे. काय मला काय, मी पार्टिसिपेट पण आहे कसा बोलला. क्या गया चाय दिलो त्यांचं काय? हा दिलं की आता कुपन दिलं. नाश्ता दिलो. नाही नाश्ता नाही भेटलो. नाश्ता दे. नाश्ता द्या आता दिलं. नॉनव्हेज काय म्हटलं? देवा ऑमलेट पाव असेल ना. मस्त आहे. डायरेक्ट कुपन द्यायचं नाश्ता. मित्रांनो बघू शकता तुम्ही क्रॅब गावला आहे. रिलीज करूया आपण. खाऊ लूक झालाय. खात होता वाटतं. अरे बेकार आहे बघ. काटा बघ त्याला. आव्हान आहे ना. आव्हानी काटा बघा मित्रांनो. सांगितलेला आहे. फक्त कुर्ले जरा जास्त पेट खाताय. जा बघू शकतात कॅच झालेला होता. शिंगटी गावलेली मस्त. हॅलो. शेंगटी मोठी साईज आहे. मस्त साईज आहे. शेंगटीची शिंगटी गावली. बघूया गावली जायला. क्वालिफाय होते की नाही. अर्धा किलो. हो मोठा पीस आहे. कशी कशी बसली होती. कधीपासून बसली. सांगतोय शिंगटी घेऊन जाते. अर्धा तास झाला आम्ही आपला असेच धरून मार्शल. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही प्रमोशन झालं. कधीपासून बाईट देत होती असं वाटत होतं कुठेतरी आपली स्टिंगरे बसले पण स्टिंगरी होती. तिची शिंगटी होती पूर्ण. ती लागली होक झाली होती. जय वाटतं का ती खात ना टुचुक टुचुक करे. इकडे क्वालिफाईड आहे. मोठी आहे. मित्रांनो आता मेजरमेंट करूया. लांब मारला बाहेर. हो काय करूया. काढायची की राहून दे. माशी ठेव. तुम्ही असे मेजरमेंट घेतला आहे.
30, 29, 28, 27, 26. 26. हा कॅच आहे तो 26 सेंटीमीटर. कर रिलीज सेफली आता. आता रिलीज करणार ना. मित्रांनो चला आता याला खूप काढूया आणि रिलीज करूया. दादा चेहरा दाखवा जरा. येस. नाव कसं आहे तुमचं? जय जाधव, जय मंदार जाधव. एमजेस मोड फिशिंग टेक्निक आमचं पण YouTube channel आहे. वडील जय मुलगा खाली हा येस. खालच्या होटाल तर हा तर यांचं पण यूट्यूब चॅनल आहे. कुठचं आहे का काय? आमचा YouTube चॅनल पाहत असाल एमजेस मोड फिशिंग टेक्निक फिशिंगचं चॅनल आहे टेक्निक Yes. मासे कसे पकडायचे. चला मित्रांनो रिलीज करूया हिला. मस्त आहे. आता दादांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लाईक करा. पहिलाच आहे. होय. अजून मोठे पकडूया. बेस्ट ऑफ लक. येस थँक्यू. सो गाईज फायनली आता 1 वाजलेला आहे. दुपारचे 1 वाजलेत आणि आपला पहिला सेशन कंप्लीट झालेला आहे. तर हा आपला स्पॉट होता. तो नंबर होता 55. इथे होता नंबर. आणि एक आपल्याला गाईड होतं सकाळ पण आपल्याला हुकअप झाले आणि आपल्याला एक कॅटफिश पण हुकअप झालेली होती नंतर. सो मित्रांनो आता आपण जाणार आहोत. नंतर आपला नंबर आहे 92. सो नंबर सगळा आपला तिकडे असेल 92 असेल त्या साईडला. आणि तिकडे थोडं सर्फ चांगलं सँडबार्स आहेत. सो तिकडे आपल्याला स्ट्रिंगरेचा गेम होऊ शकतो. सो चांगला स्ट्रिंगरे गाऊ शकतो तिकडे. आणि उद्या आपण जाणार त्या टोकाला 27वरती. सो खूप मजा येणार मित्रांनो. आता जाऊया आपण लंच करूया. बघूया लंचला काय काय आहे आणि भेटूया लंच नंतर परत एकदा. लेट्स गो. आता बघू शकता तुम्ही इकडनं आपण आलो आहोत ते लंचसाठी. आता इथे सगळं लंच होईल. सो लंच केल्यानंतर आपण परत एकदा जाणार आपला सुसाईड स्टेशनला. सो लंच करूया. इथे आम्हाला पण आलेत. सो आता इथे सगळं लंचची व्यवस्था केलेली आहे. लंच करूया आणि त्याच्यानंतर डायरेक्ट जाऊया आपण आपल्या स्पॉटवरती. थोडा आराम आहे. डायरेक्ट 4 वाजता सेशन आहे. सो लेट्स गो. तर गाईज आता 4 वाजता आपली फिशिंग टुर्नामेंट सुरू होणार आहे आणि थोडा वेळ आहे. 1-1.5 तास उरला आहे आणि पप्पा बघा शकता तुम्ही ते जिगिंग करायला आले स्पिनिंग गेम. सो थोड्या वेळ जाऊया आणि 4 वाजता आपण कंटिन्यू करूया आपली टुर्नामेंट. हॅलो तिथे थोडा उशीर झाला आहे पण काय नाही कारण की 8 वाजेपर्यंत आपली कॉम्पिटिशन आहे. आय थिंक सो इथे आपली जागा असणार आहे 92, 96, 95, 94. येस हिअर. सो गाईज आता सेटअप आपला रेडी आहे. लो टाईट फुल आहे आणि आपण कास्ट करायला थोडंसं पाण्यात जाणार आहोत. एक नंबर मजा ना. आता डायरेक्ट कुठं तरी मोठा. पप्पा यावर्षीची आपली केकची जी टुर्नामेंट होती ती तुम्हाला कशी वाटली? मजा आली. खूप सारे अँगलर आलेत आपल्या मालवणमधले आहेत आणि सगळे आउट ऑफ मालवणचे पण आहेत आणि 120च्या वरती अँगलर यावर्षी आलेत. आपण 100 अँगलर असतात दरवर्षी. तर खूप एन्जॉय करतात आणि खूप मोठे मासे लागलेत. व्हिडिओ तुम्ही बघितला असाल. अजून वेळ आहे. 8 वाजेपर्यंत आपल्याला रात्री फिशिंगला चान्स आहे मासे बघायचा. जयने पण सकाळचं एक कॅटफिश लागली होती. बघूया आता ट्राय करतोय. सनसेट झाला आहे बघा मस्त एकदम. मित्रांनो आता सनसेट होताना एक मोठी कॅच वगैरे असं वाटतंय कुठली तरी. 120 अँगलर आहेत त्यामुळे कुठला तरी मोठा कॅच मिळेल असं वाटतंय. बघूया लेट्स गो. तर मित्रांनो आता फायनली 8 वाजलेले आहेत आणि आपला डे 1चा सेशन जेवढे 2 सेशन होते ते आपले कंप्लीट झालेले आहेत. सो डायरेक्ट आता उद्या आपल्याला 6 वाजता सकाळी आपला सेशन सुरू होणार आहे डे 2चा.
तो आपला तिसरा सेशन असणार आहे आणि तो असेल दुपारपर्यंत डायरेक्ट 12 वाजेपर्यंत असेल. मग त्याच्यानंतर आपली कॉम्पिटिशन आहे ती एंड होईल. सो बघूया आपल्याकडे उद्या चान्सेस आहेत कुठचा तरी मोठा फिश कॅच होण्याचा, कारण की आपण आहोत एकदम टोकाला. सो लेट सी मित्रांनो. आता रात्री पण तुम्हाला काहीतरी एक सरप्राईज भेटेलच, पण त्यानंतर तुम्ही लाईक करा व्हिडिओला, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. भेटू दुसऱ्या पार्टसोबत डे 2 मध्ये. मित्रांनो रात्री चिंगळा पकडायला आलेलो, लाईव्ह प्रॉन्स आपले श्रीम्स पकडायला आलेलो होतो मंदादासोबत. कास्टनेट घेऊन आला आहे आणि मस्तपैकी क्रॅब दिसला आहे, मड क्रॅब आहे. थोडा दाखवतो, मस्त आहे, मस्त साईज आहे. थोडी बॅटरी नाही मारत आहे, पळेल म्हणून. पण पुढे कुठे जातोय इथे रेडी करतोय बघा. कुठली जात नाही आता. भारी भरली थोडी, हां वरली भरली. मस्त टेक्निक आहे मित्रांनो, बघू शकतात. म्हणतात त्याने मस्तपैकी एक क्रॅब पकडला आहे. ग्रीन आहे का रे? हां 3 ग्रीन क्रॅब. येस गुड. सर फिशिंगची तयारी. येस गुड, एक नंबर. कास्ट आणि एवढी मोठी कुर्ली.